नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कैलास पर्वत आणि मानसरोवर या दोन्ही ठिकाणांना हिंदू धर्मामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. अनेकांना या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा असते. पण नेमकं जावं कसं? आणि जर जायचं असेल, तर काय-काय खबरदारी घ्यावी लागते किंवा काय-काय कागदपत्र लागतात? आणि तिथे बघण्यासारखी ठिकाणं कोणती आहेत? असे असंख्य प्रश्न लोकांसमोर असतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत हिमश्री ट्रेक्स अँड टूर्स प्रायव्हेट लिमिटेडचे देवेंद्र गद्रे सर. नमस्कार. देवेंद्र सर हे प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत आणि शिखर सावरकर मोहिमेचे नेते आहेत. 2004 पासून हिमश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हिमश्री ट्रेक्स तर्फे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भेट दिली जाते आणि लोकांना ते ट्रेकिंगसाठी घेऊन जातात आणि जी हाय अल्टिट्यूड वरची ठिकाणं आहेत, तिथेही यांच्या टूर्स जात असतात. ही त्यांची एक मला वाटतं स्पेशालिटीच स्पेशालिटी म्हणावी म्हणू लागेल. शकतो आपण त्याची. आणि आज आपण जे इथे म्हणजे बसलोय किंवा चर्चा करतोय ते हं. कैलास मानसरोवर परिक्रमेबद्दल. परिक्रमेसाठी. देवेंद्रजी, मला सगळ्यात आधी हे सांगा, की कैलास पर्वत आणि मानसरोवर या दोन्ही ठिकाणाचं महत्त्व नेमकं काय? ही ठिकाणं नेमकी कुठे आहेत? कैलास मानसरोवर हे ठिकाण, दोन्ही ठिकाणं कैलास आणि मानसरोवरची म्हणजे हे एकत्रच आपण नेहमी म्हटलं जातं. तर ही चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या तिबेट प्रदेशामध्ये आहेत आणि आपल्या हिमालयाच्या उत्तरेला ही दोन्ही ठिकाणं आहेत. ह्याचं अतिशय धार्मिक महत्त्व म्हणजे हिंदू धर्मांमध्ये तसंच जैन, सीख आणि तिबेटमधले जे बौद्ध धर्मीय लोक आहेत, त्यांच्यासाठी हे अतिशय पवित्र असलेलं हे ठिकाण समजलं जातं. खरं तर हे एकदम म्हणजे हाय अल्टिट्यूडवरचं ठिकाण आहे. तर तिथे जाताना आपली शारीरिक आणि मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. पण मग त्याच्यासाठी वयोमर्यादा काही ठेवण्यात आली का? की म्हणजे किती हं. वयाची माणसं तिथे जाऊ शकतात? अ, आता साधारणपणे आपल्याकडे भारतीय अ, परराष्ट्र मंत्रालयाने जे घोषित केलेलं आहे, तसंच चायनाकडनं सुद्धा जे घोषित केलेलं आहे, साधारणपणे वयोमर्यादा जी नमूद केलेली आहे, ती आहे 18 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना ह्या कैलास मानस सहलीमध्ये येता येतं. ही जी आपली कैलास पर्वत आणि मानसरोवरची परिक्रमा असते, हं, तर साधारण किती वेळ लागतो या संपूर्ण टूरसाठी? आणि हिमश्रीची जी टूर असते, हं. ती कशी असते त्याच्याविषयी सांगा? नॉर्मली आता ज्यावेळेला कैलास मानसची यात्रा आपण ऑर्गनाइज करतो, तर दोन्ही बाजूनी ही यात्रा निघते. एक तर म्हणजे प्रवास दोन्ही बाजूने याच्यामध्ये करू शकतो आपण. एक आपल्या सिक्कीममधनं लिपुलेख मार्गे हा प्रवास सुरू करू शकतो आणि दुसरा एक असा मार्ग आहे जो नेपाळ मार्गे जातो. हं. नेपाळ मार्गे आपण कायरूम वगैरे करत नेपाळ मार्गे पुढच्या प्रवासाला आपण म्हणजे कैलास तिबेटमध्ये आपण एंट्री करून ह्या प्रवासाला सुरुवात करू शकतो. असे हे 2 मार्ग आहेत प्रामुख्याने. मार्ग नेमका कसा आहे हं. तुम्ही सांगितलत. पण मग तिथे जायचं असेल, तर अगोदर काय खबरदारी घ्यावी लागते किंवा वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे का त्याच्यासाठी जायचं असेल जर टूरला तर? सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये की तुमची शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही दृष्टीने तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठलेही आजार किंवा अगोदरच्या 6 महिन्यामध्ये कुठलीही मोठी शस्त्रक्रिया नसावी. त्याच्यानंतर उच्च रक्तदाब, अस्थमा हे कुठलेही प्रकार ह्या यात्रेसाठी तुम्ही जाणं म्हणजे ते धोकादायक ठरेल. त्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे तुमची शारीरिक क्षमता ही ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या यात्रेसाठी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ही यात्रा जेव्हा आपण करतो, तर हं. आजूबाजूच्या ठिकाणांना सुद्धा भेट देत असतो. तर तिथली कुठली अशी ठिकाणं आहेत, की जी खूप खास आहेत? म्हणजे कैलास पर्वत आणि मानसरोवर आहेच, पण त्याशिवाय असं आपण हं, निसर्गाचा चमत्कार म्हणू शकतो, की हं, तिथे राक्षस ताल वगैरे आहे. तर हं. त्याच्याविषयी काय सांगाल? हो, म्हणजे आता जसं आपण जर का नेपाळ मार्गे जातोय, तर सगळ्यात पहिले नेपाळला उतरल्यावरती आपण पशुपतीनाथ, ते 12 ज्योतिर्लिंगामधलं स्थान आहे सगळ्यात मोठं. तिथे आपण सगळ्यात अगोदर दर्शन घेतो आणि तिथूनच आपल्या ह्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. आता ज्यावेळेला आपण मानसरोवर हा जसं एक प्रसिद्ध एक ठिकाण आहे, तर मानसरोवरला आपण व्हिजिट करतो, तर ते करतानाच तुमच्या एक बाजूलाच लक्षात येते थोड्याशाच अंतरावरती म्हणजे साधारण तो जिओग्राफिकल तुम्ही टापू पूर्ण बघितलात, तर तुमच्या असं लक्षात येईल की 2 ते 3 किलोमीटरच्याच अंतरामध्ये एक राक्षस ताल आहे आणि ते राक्षस ताल आहे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि जे मानसरोवर आहे हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. तर हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दुसरं अजून महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेला
कैलासला परिक्रमा सुरुवात करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला पार्वती कुंड दिसतं. त्याला गौरी कुंड म्हणून संबोधलं जातं. आणि असं मान्यता आहे, असं पौराणिक बऱ्याचशा गोष्टीमध्ये सुद्धा कथेमध्ये आलेलं आहे, की गणपतीचा मूळ ठिकाण आहे, जे जन्म ठिकाण सुद्धा तेच स्थळ मानलं गेलेलं आहे. हं. तर अशी ही ठिकाणं आपण ह्या प्रवासादरम्यान त्याचा पर्यटक आनंद घेत असतात. हं. अ, हे कैलास पर्वत जे आहे ते शंकर आणि पार्वतीचं निवासस्थान आहे आणि हं, मानसरोवराची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे. तर हं, ही परिक्रमा करताना काही जणांना असं असतं, की आम्हाला पूर्ण परिक्रमा करायची आहे, पण ते चरण स्पर्शचं आजकाल खूप मोठं हं, फॅड आलंय. काय हं. सांगाल त्याच्याविषयी? बरोबर आहे. ही एकतर धार्मिक संपूर्ण जी परिक्रमा आहे, त्या परिक्रमामध्ये हा जो एक चरणस्पर्श शब्द आलाय, तो कसं झालंय, की साधारणपणे आपल्याकडे जो कोविडचा प्रादुर्भाव होता, त्या काळात संपूर्णपणे ही यात्रा बंद होती 5 वर्ष. म्हणजे त्यावेळेला फक्त चायना गव्हर्नमेंटनी एन-आर-आयसाठीच ती ओपन ठेवली होती. बाकीच्यांना भारतीयांना सर्वांना बंद होती. तर त्या अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेला ह्या यात्रा झाल्या आहेत, त्यावेळेला अगदी चरणस्पर्श म्हणजे आपण म्हणू शकतो, की कैलास जो पर्वत आहे, जो परिक्रमेचा मार्ग आहे, तो मार्ग सुद्धा जवळून गेलेला आहे. पण त्याच्याही पेक्षा त्या मार्गातून थोडंसं तुम्ही अगदी शिखराकडे वाटचाल केलीत, तर तिकडे तो मार्ग तुम्हाला पूर्ण चरणस्पर्श म्हणजे त्या पर्वताला स्पर्श करण्याजवळच जातो आपण. पण आत्ता ह्या पुढच्या येणाऱ्या म्हणजे आत्ता त्याच्या 5 वर्षानंतर तिकडे परिस्थिती बदललेली आहे. तर जो कैलास पर्वत आहे, त्या पर्वताच्या बाजूला त्या ठिकाणी अनेक हिडन क्रिव्हासेस आहेत. त्या हिडन क्रिव्हासेसला तिकडे अगदी जवळ जाणं हे खूप धोकादायक आहे आणि म्हणून चायना गव्हर्नमेंटनी सध्या त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. पण अनेक ऑपरेटर्स असं म्हणतात, की आम्ही चरणस्पर्श वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. पण ते काही खरं नसतं. तिकडे गेल्यानंतर तो नियम दाखवला जातो आणि तुम्ही जी रेग्युलर परिक्रमा आहे, ती मात्र पूर्ण करू शकता. तुम्ही या यात्रेविषयी सगळी माहिती सांगताय. कुठल्याही टूरला जायचं म्हटलं तर महत्त्वाचा मुद्दा येतो तो हं, खर्च. तर हं. या संपूर्ण यात्रेचा खर्च साधारण किती असतो? साधारणपणे हा खर्च तुम्ही 2 भागात विभागू शकता. एक तर तुमचा इथून तुम्ही कुठल्या पद्धतीने नेपाळ मार्गे जाताय, की लिपुलेख, सिक्कीम मार्गे जातायत. तर दोन्ही मार्गांचे थोडे खर्च वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या टूर कंपनीबरोबर जाताय किंवा आपल्या भारतीय परराष्ट्र खात्याने जी ऑर्गनाइज केलेली असते, त्यांच्याकडनं जाताय. तर ह्या प्रत्येकांचे खर्च हे वेगवेगळे आहेत. तर साधारणपणे एक आपण जर का नेपाळ मार्गातून जातोय ह्या ट्रिपसाठी, तर एक साधारण 2.5 लाखापासून ते 3 लाखापर्यंतचा हा अंदाजे खर्च येतो तुम्हाला या ट्रिपसाठी. मानसरोवर परिक्रमेविषयी तुम्ही सांगितलत, पण हं. मग तिथे आपल्याला स्नान करता येतं का? किंवा पूजा करण्यासाठी काही आहे का? मानसरोवर हे जे काही सरोवर आहे, त्या सरोवरला पूर्णपणे आपण एक परिक्रमा बसमधनं करतो. त्या विशिष्ट ठिकाणी उतरल्यानंतर तुम्ही मानसरोवरच्या अगदी सरोवराच्या किनाऱ्यावर जाऊन पाणी टच करू शकता, अंगावरती उडवून घेऊ शकता, प्राशन करू शकता तीर्थ म्हणून. पण तिकडे आत्ता सध्या तरी जसं स्नान करणं किंवा डुबकी लावणं हे कायद्याने बंद केलेलं आहे. कारण स्वच्छता राहावी, स्वच्छता टिकावी हा त्याच्यामागील उद्देश आहे. हिमश्री तर्फे जेव्हा हे परिक्रमेचं आयोजन केलं जातं, तेव्हा लोकांना काय-काय म्हणजे सोयी दिल्या जातात किंवा कसं एकूण टूर असते ते सांगा? हां, सगळ्यात पहिले म्हणजे ही टूर एक धार्मिक टूर आहे. ह्याच्यामध्ये असं खूप काही लक्झरी नसते. म्हणजे जो 3 दिवसाचा परिक्रमेचा काळ असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही कुठे लक्झरी हॉटेल्स नाहीयेत. तिकडे बेसिक डॉर्मेटरी स्टे असतात. सो म्हणून आम्ही ज्यावेळेला पर्यटक आमच्याकडे ह्या टूर संबंधी चौकशी करतात, त्यावेळेला आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती देतो, की ही पहिले तर यात्रा कशी चालणार आहे, ही टूर कशी जाणार आहे, पुढे-पुढे याच्यामध्ये काय म्हणजे धोके पण येऊ शकतात किंवा त्याच्यामधल्या अडचणींचा सामना तुम्ही कसा करावात, म्हणजे ह्याची सगळ्यांची तयारी आम्ही आमच्या पर्यटकांकडनं करून घेतो. मग त्यांना बेसिक त्याच्यामध्ये आम्ही अगदी त्यांची बॅग पॅकिंग कशी करावी आणि त्यांचा फिटनेस आत्ता जो आहे आणि तो आपल्याला आता पुढच्या काही कालावधीत तुम्ही जर ट्रिपला जाण्याचा प्लॅन केला असेल, तर त्याच्यामध्ये तो त्यांनी कसा उंचावत नेण्याची गरज आहे, प्रॉपर डाएट कसा हवं, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही उत्कृष्टपणे त्यांना मार्गदर्शन करतो आणि ह्या सगळ्या मार्गदर्शनाचा त्यांना आमच्या पर्यटकांना एक उत्तम असा फायदा होतो, जो गेल्या वर्षी पण आम्ही अनुभवला, की त्यांनी ही परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली.
या टूरला जायचं असेल तर अजून काय खबरदारी घेणं आवश्यक आहे? ह्या टूरला जाण्याचा जर का तुम्ही विचार करत असाल, तर आत्तापासून तुमचं फिजिकल फिटनेस वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही रोज प्राणायाम करणं गरजेचं आहे. रोज कमीत कमी 5 ते 7 किलोमीटर सकाळ किंवा संध्याकाळी तुम्ही वॉक घेणं गरजेचं आहे. हा जर का तुमचा एक फिटनेस तुम्ही छानपैकी मेंटेन केलात, तर तुम्हाला परिक्रमा ही पायी करू शकता. आता ह्याच्यामध्ये अजून एक सांगण्याचा मुख्य उद्देश माझा असा आहे, की बऱ्याच जणांना पायी परिक्रमा करणं शक्य नसतं. अ, बऱ्याच जणांचं वय म्हणा किंवा आज इतकं चालण्याची सवय नाहीये, असं अगदी आपण धरून चाललो. तर याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने करू शकतात. एकतर ते पायीनं ही परिक्रमा पूर्ण करण्याचा त्यांचा मानस नसेल, तर त्याच्यासाठी घोडा, खच्चर हे तिथे अवेलेबल असतात. त्याच्यावरनं ती परिक्रमा पूर्ण करू शकतात आणि ज्यांना असं वाटतंय, की आपण घोडा, खच्चर ह्या कुठल्याच गोष्टीतून सुद्धा ही परिक्रमा आपल्याला करता येणं शक्य नाहीये, तर ते जो कैलासाचा जो मुख्य जो मूळ बेस पॉइंट आहे, हं. त्याचं नाव आहे दारचेन. जे दारचेन गाव आहे, त्या दारचेन गावात उत्कृष्ट प्रकारची हॉटेल्स बनलेली आहेत. सो उत्कृष्ट प्रकारची सेवा देणारी हॉटेल्स आहेत. त्या हॉटेल्समध्ये सुद्धा हे पर्यटक राहून तिथून कैलासाचं उत्तम दर्शन घेऊ शकतात. कैलास पर्वताच्याच इथे अष्टपद नावाचं एक ठिकाण आहे. हो. त्याच्याविषयी काय सांगाल? अष्टपथ हे प्रामुख्याने जैन धर्मीयांमध्ये खूपच प्रामुख्याने अ, आपण म्हणू शकतो, की धार्मिक त्याला महत्त्व आहे. जैन धर्मगुरू सर्वात पहिले तीर्थकार अ, ऋषभदेव यांनी तिकडे तपश्चर्या करून अ, मुक्ती मिळाली आहे त्यांना. कैलासाला जाण्यासाठी जे आपण म्हणतो, की आपण ही परिक्रमा करण्याचाच आपला अ, अ, आपण विचारच हा करतो, की आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळावा. म्हणजे कैलासची परिक्रमा करण्याची एक धारणा असते लोकांच्या मनामध्ये, की हा मुक्तीचा एक मार्ग आहे. आणि जैन धर्मीयांमध्ये याच्यासाठी अष्टपदला खूप महत्त्व आहे, कारण त्यांचे प्रमुख जे पहिले तीर्थकार होते ऋषभदेव यांनी तिकडे तपश्चर्या करून कैलासाला जाण्याचा मान मिळवलेला आहे. त्यांना त्याची प्रचिती आलेली आहे. त्यासाठी ही जैन धर्मियांमध्ये ही अतिशय हा अष्टपद नावाचं जे ठिकाण आहे ते खूपच त्याला धार्मिक महत्त्व आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण सगळे भारतीय म्हणा किंवा इतरही देशातून आलेले लोकं त्या ठिकाणी त्याला व्हिजिट देतात, व्हिजिट करतात तिकडे. कैलास मानसरोवर परिक्रमा आपण करतो, तर एक्झॅक्ट परिक्रमेचा तो कालावधी केवढा असतो? हां, आता ज्यावेळेला आपण ही नेपाळमधनं किंवा लिपुलेख कुठल्याही मार्गाने तुम्ही ही यात्रा करू शकता, जसं मी अगोदरच म्हटलं आहे. तर एक्झॅक्ट परिक्रमाचा जो मार्ग आहे, हा पूर्ण 3 दिवसाचा कालावधी असतो. ह्या 3 दिवसामध्ये ही पूर्ण कैलास पर्वताला परिक्रमा पूर्ण केली जाते. त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो दिवस असतो, तो साधारण 12 ते 14 किलोमीटर हा एक टप्पा आहे, ज्याच्यामध्ये आपण चालत ही परिक्रमा करतो. दुसऱ्या दिवशी ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 45 डिग्री ते 65 डिग्रीच्या अँगलमध्ये दुसऱ्या दिवशी थोडंसं दुर्गम आपण त्याला म्हणू शकतो चढाई मार्ग आहे आणि तिथे डोलमाला पास म्हणून जे ठिकाण आहे ते 18,500 फुटावरती आहे. तर ही 18,500 फूट ही सर्वात उंच भागातून आपण ती परिक्रमेचा मार्ग गेलेला आहे. सो डोलमाला पास चढून गेल्यानंतर तुम्ही जेव्हा खाली उतरायला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्ही सर्वात उंच ठिकाणाहून खाली उतरायला सुरुवात झालेली असते आणि तो दिवस हा थोडासा खडतर समजला जातो, कारण त्या दिवशी 22 ते 24 किलोमीटरची परिक्रमेचा मार्ग तुम्ही पूर्ण करता. हं. तिसरा दिवस जो आहे, तो बऱ्यापैकी छान नैसर्गिक दृष्टीने सुद्धा तुम्ही बघितलात, की सुंदर सगळ्या कैलास पर्वताच्या भोवती जे काही वातावरण असतं, अतिशय भारावून टाकलेलं वातावरण असतं. त्याला एक खूपच आपण जसं म्हणालो अगोदर मी सांगितलं धार्मिक आणि आध्यात्मिक त्याला महत्त्व आहे. तर तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण साधारण 12 ते 14 किलोमीटरमध्ये ही परिक्रमा पूर्ण करतो. असं एकंदरीत सर्व आपण किलोमीटरचा विचार केला तर हं. 52 किलोमीटरची पूर्ण परिक्रमा आहे. आणि रोज त्याच्यात रोज किती त्याच्यात ह्या किलोमीटर चालतो आपण? टप्प्यानुसारच आपण पहिल्या दिवशी 12 ते 14 म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी 22 ते 24 किलोमीटरपर्यंत आहे आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा एक 14 किलोमीटरचा टप्पा आहे. असे हे 3 दिवसाचे वेगवेगळे टप्पे आहेत. तर ह्या प्रत्येक टप्प्यावरती तुमची मुक्कामाची, निवासाची उत्तम व्यवस्था आहे. फक्त अतिशय लक्झरी हॉटेल्स नाहीयेत, पण उत्कृष्ट प्रकारच्या डॉर्मेटरीज आहेत. कारण तिथे अकोमोडेशन हे खूप मर्यादित आहे. हं. त्याच्यामुळे तिथे येणारे बरेच पर्यटक असतात. ते एकाच ठिकाणी तिथे मुक्काम करतात
दुसरं, अगदी आपण कुठल्याही पर्यटकाने त्या ठिकाणी आपल्याला खूप लक्झरी हॉटेल्स मिळतील अशी कुठलीही भावना ठेवून ही यात्रा करू नये, हे मी इथे विशेष प्रामुख्याने सांगू इच्छित आहे. कैलास मानसरोवर परिक्रमा करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कुठेतरी शारीरिक आपल्या क्षमता आड हं. येत असतात, तर काय सांगाल? नक्कीच. ह्या संपूर्ण ट्रिपमध्ये तुमचा शारीरिक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, की फिटनेस हा खूप गरजेचा आहे. त्याच्यामध्ये ज्यांना उच्च रक्तदाब आहे किंवा ज्यांची शस्त्रक्रिया झालेली असेल 6 महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर अस्थमाचा त्रास असेल, गर्भवती विशेष करून महिला, ह्यांनी ही परिक्रमा टाळावी. त्यांनी ती करू नये. या संपूर्ण यात्रेसाठी हं. कुठल्या परवानग्या काढाव्या लागतात आणि कागदपत्र कोणती लागतात? हो, विशेषतः म्हणजे ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पासपोर्ट हा अद्ययावत असणं गरजेचं आहे. जो तुमचा पासपोर्टची व्हॅलिडिटी पण सगळ्यांनी चेक करावी, जी तुम्ही यात्रा संपवून भारतात परत येईपर्यंत 6 महिन्याचा पिरियड त्याच्यामध्ये असावा. सगळ्यात पहिले ज्यावेळेला आपण ह्याची नोंदणी करतो, तर ती तिबेटमध्ये लासा हे जे ठिकाण आहे, तर ह्या ठिकाणाहून तुमचं ॲप्लिकेशन वरती परवानगी दिली जाते आणि जसं अगोदर मी म्हटल्याप्रमाणे चायनाच्या नियंत्रणाखाली हा तिबेट आहे. हं. तर तिबेटमध्ये हे ऑफिस आहे लासामध्ये आणि लासामधनं ही परमिशन तुम्हाला ग्रँट केली जाते. त्याच्यानंतर दिल्लीच्या ऑफिसला त्यांचं जे दिल्लीमध्ये ऑफिस आहे, त्या ऑफिसमधनं तुमचे बाकीच्या कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला ह्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं जातं, की तुम्हाला याची परवानगी दिली जाते. अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो, की फक्त मानसरोवरला परिक्रमा करणं शक्य आहे का? हो. आता जसं कैलासाला परिक्रमा चालते, तसंच मानसरोवरला सुद्धा आपण परिक्रमा करतो. तर मानसरोवर हा एक 15,000 फुटावरती खूप प्रचंड मोठं सरोवर आहे. तर ह्या सरोवरला पूर्ण प्रदक्षिणा आपण बसमधनंच करतो आणि बसमधनं ही परिक्रमा साधारणपणे 2 ते 3 तासात ही परिक्रमा पूर्ण होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसरोवरच्या एका ठिकाणी ही बस थांबवली जाते आणि तिकडे तुम्हाला पाणी, मानसरोवरचं पाणी तुम्हाला घरी नेण्यासाठी तुम्ही कॅनमध्ये भरू शकता. तिकडे तुम्ही अंगावरती शिंपडून घेऊ शकता. त्याचं तीर्थ म्हणून, प्रसाद म्हणून तुम्ही प्राशन करू शकता. असं हे पवित्र ठिकाण आहे. तर ह्या पवित्र ठिकाणाची आपण पूर्ण बसमधनं एक परिक्रमा पूर्ण करतो. मला असं सांगा, की हेलिकॉप्टरने ही परिक्रमा करणं शक्य आहे का? अ, हेलिकॉप्टरनी परिक्रमा करतात लोकं, पण जी पायी परिक्रमा असते किंवा जो मेन परिक्रमेचा जो मार्ग आहे, तिकडे हेलिकॉप्टरनी परिक्रमा करण्याचा लोकांचा तसा ओढा नसतो. नॉर्मली जे पायी परिक्रमा करण्यासाठी जो पहिला प्राधान्य असतं आणि त्याच्यानंतर मग घोडा किंवा खच्चरवरनं परिक्रमा केली जाते. पण ज्यांच्याकडे वेळेचं मर्यादित वेळ आहे, वेळेचं बंधन आहे, तर अशी लोकं हा प्रयत्न करतात, की हेलिकॉप्टरनी आपण परिक्रमेच्या जवळपास जाऊन मग ही परिक्रमा करू. पण त्याच्यामध्ये जसं एक ड्रॉबॅक असे आहेत, की तिकडे 11:30-12 लाच हिमालय प्रदेशामध्ये हवामान खूप विचित्र पद्धतीने बदललं जातं. त्याच्यामुळे हेलिकॉप्टर त्या दिवशी फ्लाइंग होतील की नाही होणार आणि जर का त्या दिवशी जर फ्लाइंग झाले नाही, ह्या हवामान अ, ढगाळ हवामानामुळे म्हणा किंवा अतिवृष्टीमुळे म्हणा, तिथे येणाऱ्या बऱ्याच गोष्टींमुळे जे बियॉन्ड अवर कंट्रोल, जे आपल्या हातामध्येच अशा काही हवामान खात्याच्या गोष्टी नाहीयेत, त्यामुळे हेलिकॉप्टर रद्द होण्याचे चान्सेस जास्त असतात. हं. आणि मग हेलिकॉप्टर रद्द झालं, तर तुम्हाला त्या दिवशी त्याच ठिकाणी अडकायला लागतं. दुसऱ्या दिवशी हवामान कसं आहे, त्याच्यानुसार तुमचं फ्लाइंग होतं आणि जर का ते सुद्धा नाही झालं, तर दुसरा तुमच्या मागून येणारे पर्यटक तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन धडकलेले असतात. आणि मग तिकडे एकच मुद्दा तयार होतो, की आता जर का फ्लाइंग सुरू झालं, तर काल आलेले लोकं इथे आहेत, त्यांनी फ्लाइंग पहिले करायचं, की आज ज्यांचं ॲक्चुअल फ्लाइंग डेट आहे, त्यांनी फ्लाइंग केलं पाहिजे. हं. सो ह्याच्यामध्ये खूपच कॉन्ट्रोव्हर्सी असते आणि त्यामध्ये पर्यटकांचा जो मूळ हेतू असतो परिक्रमेचा, तो कुठेतरी दूर जाताना दिसतो आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण फसलो जातो, अडकलो जातो. सर मला असं सांगावसं वाटतं, की हेलिकॉप्टर हा पूर्ण त्याच्यावरती एक म्हणजे आपण म्हणू शकतो, की सोल्युशन नाहीये. जी परिक्रमा नेपाळ मार्गे जाते किंवा आपल्या सिक्कीम मार्गे जाते, तर सगळ्या पर्यटकांना मी असं सांगेन, की तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार करावा. हिमश्रीतर्फे आता पुढची कैलास मानसरोवर परिक्रमेची तारीख काय? म्हणजे नेमकी टूर आता पुढची केव्हा असणार आहे? 2026 या वर्षी आपण 2 परिक्रमेचं आयोजन केलं आहे. आत्ता सगळ्यात पहिले म्हणजे आपण 26 मेला
ही परिक्रमा सुरुवात करतोय आणि आपली दुसरी बॅच आहे ती 18 ऑगस्टची आहे. तर ह्या वर्षामध्ये आपण 2 परिक्रमेचं आयोजन केलेलं आहे. आणि या परिक्रमेसाठी जर यायचं असेल तर लोकं कुठे संपर्क करू शकतात? हो, परिक्रमेला जर का नाव नोंदणी करायची असेल किंवा त्यांना ह्या परिक्रमेविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, अजून काही माहिती त्यांना गरजेची वाटत असेल, तर त्यांनी आम्हाला नक्की संपर्क करावा. त्यासाठी आमचं जे ऑफिस आहे, ते हिमश्री ट्रेक्स अँड टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे येथे ब्रह्मांड एरियामध्ये धर्माचा पाडा या ठिकाणी आमचं ऑफिस आहे. आपण कॅप्शन्समध्ये सगळी माहिती देणारच आहोत. आपला ॲड्रेस आणि फोन नंबर, ईमेल आयडी याच्यामध्ये आम्ही नमूद करूच. तर त्यानुसार तुम्ही आम्हाला ईमेल करा, फोन करा, WhatsApp करा. तुम्हाला जी काही ह्याच्यावरती प्रश्न असतील, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल, की आपण आयुष्यात एकदा तरी कैलास मानस ही परिक्रमा करावी. सगळ्यात शेवटी आता सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? अ, जसं हिंदू धर्मियांमध्ये ही एक खूपच अ, मोठी भावना आहे आणि सगळ्यांची एक इच्छा असते, की आयुष्यामध्ये मी एकदा तरी कैलास पर्वत बघावा. तर आत्तापासून त्याची तयारी तुम्ही जर का मनात हा निर्णय झाला असेल, तर तुम्ही याची तयारी करायला सुरुवात करा. आम्ही ही यात्रा तुमची सुखकर करण्यासाठी हिमश्री टेक्स अँड टूर्सकडून आम्ही खूप प्रयत्न करू आणि तुमची यात्रा यशस्वीपणे करून देऊ. नक्कीच देवेंद्रजी, तुम्ही जी सगळी माहिती सांगितलीत, ती लोकांना उपयुक्त ठरेल आणि लोकांच्या मनात जर अजून काही शंका असतील, तर ते तुमच्या ठाण्याच्या ऑफिसमध्ये येऊन विचारतील आणि मला वाटतं पुढच्या टूरमध्ये हं. तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळो, मिळेल. अशी अपेक्षा मी या मुलाखतीच्या निमित्ताने व्यक्त करते. तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि पूर्ण या टूरची माहिती सांगितलीत, या टूरचं महत्त्वही तुम्ही आम्हाला सांगितलंत, त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला समजा कैलास मानसरोवर किंवा इतर कोणत्या टूर विषयी काही चौकशी करायची असेल तर देवेंद्र गंधरे यांना तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.